नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी गणिताचं आपण 8वं प्रकरण चालू केलेलं आहे। कन्स्ट्रक्शन आणि त्यांचे जे टाइप्स आहेत ते आपण बघणार आहोत। क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड देअर टाइप्स। 8वं प्रकरण चौकोन, चौकोनाचे प्रकार, त्याची रचना, त्यामध्ये आपलं सेकंड जो टाइप आहे स्क्वेअर, त्या स्क्वेअरचं आपण गुणधर्म म्हणजे त्यांचे जे प्रॉपर्टीज आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। आज आपण चौरसाची रचना कशी करायची आणि चौरसाचा कर्णाची जी लांबी आहे किंवा इतर एखादी बाजू दिलेली असेल तर तेव्हा कर्णाची लांबी काढायची किंवा कर्णाची लांबी दिलेली नसणार त्यावेळेस कर्णाची लांबी कशी काढायची ते पण म्हणजे दोन्ही प्रकारची गणित आपण बघणार आहोत। तसंच चौकोन रचना कसं करायचं तो पहिला प्रश्न आज आपण बघूया। यामधील क्वेश्चन जो 2 आहे, कोणता क्वेश्चन 8.2 प्रॅक्टिस सेट 8.2 बघणार आहोत आपण। तुमच्या पुस्तकातील सराव संच 8.2 यामधील आपण उदाहरण म्हणजे क्वेश्चन जो आहे सेकंड क्वेश्चन तो बघणार आहोत। या अगोदरचे जे प्रकरण आहेत त्यांचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला स्टडी ई मॅथ्स बाय मिसेस प्रणोती भावसार या चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल। चला तर मग आज आपण चौरसाची रचना कशी करायची ते बघूया। काय क्वेश्चन आहे पहा, क्वेश्चन इथे लिहिलाय मी थोडक्यात। 5.2 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस WXYZ काढा। आता त्यांनी नावं दिलेली असेल तर तीच नाव आपण वापरायची आहे आणि लेंथ किती दिली पहा 5.2 सेंटीमीटर। ड्रॉ अ स्क्वेअर WXYZ ऑफ साइड लेंथ इज 5.2 सेंटीमीटर। त्यासाठी सुरुवातीला याच्या अगोदर जसं आपण पाहिलं की कोणतेही कन्स्ट्रक्शन करत असताना रफ डायग्राम आवश्यक असते। मग तसंच इथे आपण काय केलंय, कन्स्ट्रक्शन करण्यासाठी ही काही मोजून लांबी घेतलेली नाही, फक्त अंदाजे घेणार आपण आणि कच्च्या आकृतीसाठी WXYZ अशा पद्धतीने आकृती काढणार। याचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी सुरुवातीला काय करायचंय, जी बाजू दिलेली आहे 5.2 सेंटीमीटर त्या बाजूंची लांबी जी आहे ती अशा पद्धतीने चौरस म्हटला की काय झालं त्याचं ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट। आणि म्हणून अगोदर पाया म्हणून बेस म्हणून जो आहे तो XY आपण घेणार आहोत। WX आणि ZY ते कसं काढायचं ते पण बघूया। सुरुवातीला XY we draw the segment XY which is of length 5.2 सेंटीमीटर। आता मी इथे माझ्या स्केलच्या प्रपोर्शन याच्यानुसार घेणार आहे। It is XY segment XY which is of length 5.2 सेंटीमीटर। ही झाली पहिली स्टेप। आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, ऑल 4 अँगल्स आर कसे ते राईट अँगल्स आहे। काटकोन असल्यामुळे चारही कोण काटकोन असल्यामुळे 90 अंशाचा जो कोन आहे तो आपण कोन मापकाच्या सहाय्याने मोजून काढणार आहोत। वी मेजर द राईट अँगल that is X which is of 90 degree with the help of protractor. This protractor, the midpoint of this protractor, that is we put it on the vertex X and the side is कशी कर ठेवणार, ओव्हरलॅप झाली पाहिजे बरोबर। ती जी बाजू आहे झिरोची साइड जी आहे, जसं ही जी लाईन आहे द लाईन ऑफ झिरो विच इज कोइन्साइड विथ द गिव्हन सेगमेंट दॅट इज XY। दिलेल्या XY ह्या सेगमेंटशी कसं झालं पाहिजे ते एकरूप झालं पाहिजे आणि तिथून मग आपण किती घेणार 90 घेणार। 90 काटकोन म्हटलं म्हणजे किती अंशाचा 90 अंशाचा। तसंच Y हा कोण पण आपण काटकोन घेऊया, एकाच वेळ घेऊया। आता इथे पहा वी पुट द मिड पॉइंट ऑन द व्हर्टेक्स Y। Y ह्या शिरोबिंदूवर काय केलं आपण, तो कोन मापकाचा मध्यबिंदू जो आहे तो ठेवलेला आहे। and the line of zero coincide, ही जी लाईन आहे ती
0 ची कोइन्साइड झाली पाहिजे. नाउ मेजर फ्रॉम द लेफ्ट, दॅट इज लेफ्ट स्केल वी यूज. डावी साईडची ती आपण घेणार आहोत. 20, 30, 40, 5 किती झाले? 70, 80, 90. इट इज द 90. बस 2 वेळेस काय केले, दोन्ही जे अँगल्स आहेत ते 90 चे मोजून घेतलेले आहेत. नाउ वी ड्रॉ द सेगमेंट, विच अंदाजे आपण घेणार आहोत ते की ह्या सेगमेंट मध्ये सुरुवातीला फक्त काय करायचं आहे, लॉंग रे वी ड्रॉ द रे एक्स आणि नंतर डब्ल्यू कुठे घ्यायचं ते नंतर बघू. तसं इथे पण काय, फ्रॉम वाय वी ड्रॉ द इट इज ऑफ 90 डिग्री. कितीचा झाला? 90 अंश मापाचा हा कोन तयार झालेला आहे. आता इथे जे 90 चे ते कसे घेणार किंवा ते घ्यायची गरज नाही. कन्स्ट्रक्शन करताना फक्त आपण काय केलं, फर्स्ट वी ड्रॉ द सेगमेंट XY, देन वी ड्रॉ किंवा वी मेजर द अँगल X अँड अँगल Y ऑफ 90 डिग्री. 90 अंशाचे ते मेजर केले. आता आपल्याला किती 5.2 सेंटीमीटरची साईड घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण काय करणार बघा, एकतर हे जे डिस्टन्स आहे तेच इथे मोजून घ्यायचं आहे. वी मेजर किंवा वी टेक द डिस्टन्स इन दिस कंपास फ्रॉम द सेगमेंट XY, किंवा दुसरं म्हणजे विथ द हेल्प ऑफ स्केल. जसं आपण हे घेतलं त्या पद्धतीने विथ द हेल्प ऑफ स्केल वी कॅन मेजर इट, परंतु शक्यतो असं ह्या पद्धतीनेच घ्यायचं आहे. नाउ वी ड्रॉ द आर्क. आता आपण कंस काढूया. हा एक कंस, इट इज स्क्वेअर, देअरफॉर ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, आणि म्हणून मग तेच डिस्टन्स आपण तसंच ठेवायचं आहे. पुन्हा सेकंड वी ड्रॉ द सेकंड आर्क. पहिला कंस एक्स हा जो किरण आहे त्यावर काढला, दुसरा वाय पासून निघणारा जो किरण आहे त्यावर झेड साठी आपण एक आर्क काढलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय झालंय, वी ड्रॉ द given arc. It is the distance 5.2. It is also 5.2. Now we draw the segment that is the XY. It is of 90. आणि हे जे आहेत आर्क यावर तुम्हाला दिसावे म्हणून मी हे करते. तुम्ही मात्र डोंट ओव्हरलॅप इट. त्याच्या काय ओव्हरलॅपिंग काय करायचं नाही. इट इज 5.2 सेंटीमीटर. इट इज ऑल्सो 5.2 सेंटीमीटर. इट इज 5.2. ड्रॉ द एरो. इथे मात्र तुम्हाला बाण दाखवणं आवश्यक आहे. नाउ वी नेमिंग द W and Z, the quadrilateral W. प्रॅक्टिस सेट 8.2 यामध्ये क्वेश्चन 6 आपण बघणार आहोत. क्वेश्चन 6 मध्ये काय सांगितलंय पहा. क्वेश्चन 6, फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साइड 8 सेंटीमीटर. क्वेश्चन 6 यामध्ये पहा 8 सेंटीमीटर बाजू असलेला जो चौरस आहे त्या चौरसाचा कर्ण काढा. 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाचा कर्ण काढायचा आहे. त्यासाठी आपण चौरसाची आकृती घेतली. तिथे आता काय चौरसाचं तुम्हाला नावं दिलेली नाहीये, पण आपण काय करायचंय, आकृती काढून त्यांना नावं द्यायचे की जेणेकरून तुम्हाला इथे जो फॉर्म्युला आपण वापरणार त्यामध्ये त्या बाजूंची आणि कर्णाची नावं लिहिता येत असतं. वी कॅन राईट द नेम्स ऑफ द साइड्स अँड द हायपोटेनस. आता बघा ABCD इट इज द स्क्वेअर, AC इज द हायपोटेनस. काय झालं, ABCD हा चौरस आहे आणि AC हा कर्ण आहे. कर्णामध्ये पाहता ऑल 4 अँगल्स आर राईट अँगल्स. काटकोण आहे ते, आणि या काटकोणामध्ये जर आपण फक्त वी कन्सिडर धिस राईट अँगल ट्रायंगल ABC. कोणता घेतला आपण, ABC. इट इज द राईट अँगल
ट्रायंगल. या एबीसी मध्ये आता राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे वी यूज द हायपोटिनस थेरम. तुमचं या अगोदर तुम्ही पायथागोरसचं प्रमेय शिकलेला आहात. त्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोणामध्ये कोणती पण दोन बाजू असतात, काटकोन करणाऱ्या बाजू. फर्स्ट साइड ए बी, सेकंड साइड बी सी. बोथ द साइड्स आर द जे आहे ते कसे असतात ते राईट अँगल टू इच अदर. आणि AC इट इज द हायपोटिनस. AC चा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द हायपोटिनस. व्हॉट इज द पायथागोरस थेरम? वी कॅन राईट इट इन द फॉर्म ऑफ फॉर्म्युला. पहा कसा आहे. हायपोटिनस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर, पहिल्या साइडचा स्क्वेअर, प्लस सेकंड साइड स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द सेकंड साइड. फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड साइड्स. आणि मग त्यांचा आपण काय करणार, स्क्वेअर रूट काढणार. कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. नेहमी गणित सॉल्व करत असताना डायग्राम जर एका साइडला डायग्राम काढल्यानंतर हे दोन सेंटेन्स लिहिणं महत्वाचं आहे. कोणतं पहा, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ क्वाड्रिलॅटरल, म्हणजे हे पूर्ण सेंटेन्स मध्ये लिहिलं आपण. एबीसीडी इज अ क्वाड्रिलॅटरल किंवा एबीसीडी हा चौरस आहे, हा चौरस आहे. आणि कोणता कोण आपण तिथे 90चा घेतलेला आहे. जो ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहोत ABC, यामध्ये बी हा 90चा आहे. आणि म्हणून मग इथे लिहिलं अँगल बी इज इक्वल टू 90. इन राईट अँगल ट्रायंगल ABC, काटकोन त्रिकोण ABC मध्ये. दोघांचा म्हणजे सेमी आणि मराठीच्या माध्यमांसाठी बरोबर एकाच वेळी व्यवस्थित लिहिलेला आहे. बाय युझिंग पायथागोरस थेरम. कोणता प्रमेय वापरला, कोणता सिद्धांत, पायथागोरस सिद्धांत. या त्याच्या प्रमेयानुसार आपण बघणार आहोत. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. आता त्या फर्स्ट साइड आपण कन्सिडर करणार आहोत AB, सेकंड साइड BC. फर्स्ट साइड AB स्क्वेअर प्लस सेकंड साइड BC स्क्वेअर. आता इथे चौरस असल्यामुळे काय घेतलंय, ही पण 8 सेंटीमीटर, ही पण 8 सेंटीमीटर आहे. दॅट इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. झाले 8 64 प्लस पुन्हा 64. वी गेट 128. त्यांची बेरीज किती मिळाली, 8 64 आणि हा पुन्हा 8चा स्क्वेअर 64. स्क्वेअर ऑफ द 8 इज 64. 64 प्लस 64 वी गेट 128. आणि त्याचा आपल्याला काय करायचं, इट इज स्क्वेअर, देअरफॉर वी टेक द स्क्वेअर रूट. आता यावेळेस तुम्हाला फक्त वर्गमुळाचं चिन्ह वापरून जरी तुम्ही त्याचा आन्सर लिहिलं तरी चालणार आहे. परंतु जेव्हा तुम्ही 9th 10th ला जाल तेव्हा त्या वेळेस अशा पद्धतीने त्याचे फॅक्टर्स काढायचे आणि मग त्याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे. परंतु आता मात्र तुम्ही फक्त अंडर रूट 128 म्हणजे वर्गमुळात 128 सेंटीमीटर लिहिलं तरी चालेल. देअरफॉर द डायगोनल AC, लेंथ ऑफ डायगोनल AC इज 128 चा स्क्वेअर रूट सेंटीमीटर बरोबर लिहायचं. चौरसाचा कर्ण हा वर्गमुळात 128 आहे. 128 जे आहे याचे आपण फॅक्टर्स पाडले. वी फॅक्टराइज 4 × 32. त्याच्यामध्ये पण पहा पुन्हा 4 चा स्क्वेअर रूट निघू शकतो. परंतु 32 चे जरा आणखी फॅक्टर्स पाडले तर किंवा आणखी दुसरी पेअर कोणती तयार होते, 2 × 64 अशी पण पेअर तयार होऊ शकते. ही पेअर का घेतली आपण, कारण 64 म्हणजे 64चा वर्गमूळ निघतोय. 64चा वर्गमूळ काय येतोय, 8 येतो. 64चा वर्गमूळ 8 आणि 2चा निघते म्हणून वर्गमुळात 2. दॅट इज काय झालं, स्क्वेअर रूट 2. म्हणजेच अंडर रूट किंवा स्क्वेअर रूट 128 इज इक्वल टू 8 अंडर रूट 2. आपण असं पण त्याचा आन्सर काढू शकतो. जर तुम्हाला असं फॅक्टराइज नसेल करता येत तर तुम्ही वर्गमुळाच्या चिन्हातच त्याची जी लांबी आहे ती लिहायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने कर्णाची लांबी चौरसाची एक बाजू दिली असेल तर आपल्याला काढता येते. असंच आणखी एक उदाहरण बघूया आपण. चौरसाचं कर्ण काढण्यासारखी आपण आणखी एक दुसरं उदाहरण बघूया की यामध्ये फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साइड 6 सेंटीमीटर. याच्या अगोदरच्या उदाहरणात आपण साइड 8 सेंटीमीटर घेऊन ते उदाहरण बघितलं होतं. त्याच पद्धतीचं आता
साइड 6 सेंटीमीटर असलेल्या चौरसाची बाजू असलेल्या चौरसाचा कर्ण काढा. नाव द लेंथ ऑफ साइड इज 6 सेंटीमीटर आणि नाव आपण जी आहे ती ABCD यात जी आहे तीच घेतलेली आहे आणि म्हणून ते गणित लिहिताना पण त्याच पद्धतीने आपण घेणार. चौकोन ABCD हा चौरस आहे किंवा क्वाड्रिलॅटरल ABCD इट इज द दिस क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर. इथे आता स्क्वेअर लिहायचं होतं आपण. इट इज द स्क्वेअर. इट इज गिवन this quadrilateral ABCD quadrilateral is it is square. स्क्वेअर आहे तो दिलेला आहे आणि therefore आता अँगल B पुन्हा त्याच उदाहरणासारखा इथे 90 घेतलाय. AC is the hypotenuse. Hypotenuse we have to find the hypotenuse. कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे आणि म्हणून काटकोन इन राईट अँगल ट्रायंगल ABC दॅट इज काय म्हटलंय काटकोन त्रिकोण ABC मध्ये. मग कोणता थेरम वापरणार आपण? Pythagoras theorem. Therefore, by using the Pythagoras theorem, this sentence you must write properly. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. हायपोटेन्यूज स्क्वेअर किंवा स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इक्वल टू स्क्वेअर ऑफ फर्स्ट साइड प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड साइड. या फॉर्म्युला मध्ये फक्त आपण काय नाव सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ गिव्हन जो स्क्वेअर आहे त्याची व्हॅल्यू साइडची व्हॅल्यू आहे 6 सेंटीमीटर. देअरफॉर आता आपण AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर यामध्ये AB स्क्वेअर इज द 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर किती मिळाले 6 6 36 पुन्हा इथे 36 अधिक 36 किती झाले 72. हे झालं आपल्याला AC चा स्क्वेअर. पण वी हॅव टू फाइंड द AC. म्हणजे जेव्हा आपल्याला AC फाइंड करायचा असेल तेव्हा आपण काय करतो त्याचा स्क्वेअर रूट घेणार. Now we taking the square root of AC square that is AC is equal to under root 72. म्हणजे 72 जो आहे तो आपण कसं घेणार वर्गमुळात 72 सेंटीमीटर. AC the length of hypotenuse किंवा आपण त्याला म्हणणार diagonal. Now it is the diagonal of the given square ABCD. The diagonal AC is equal to under root 72. या अंडर रूट 72 च अशा पद्धतीने फॅक्टरायझेशन करता येतं. त्याच्यामुळे पहा 72 ला कसं घेतलं मी 36 दुणे 72. 36 का घेतले कारण वी कॅन टेक द स्क्वेअर रूट ऑफ दिस 36. देअरफॉर वी पुट द 36 into 2. ही पेअर आपण घेणार. 36 चा स्क्वेअर रूट जर काढला तर काय येतोय तो 6 येतो आणि रूट 2 चा निघत म्हणून त्याला वर्गमूळ 2 अशा पद्धतीने ठेवणार. म्हणजेच रूट 72 we can write as 6 under root 2 सेंटीमीटर. वर्गमुळात 72 हे आपण कसं लिहू शकतो 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर या पद्धतीने पण लिहू शकतो. त्यामुळे तुम्हाला फक्त वर्गमुळाचं चिन्ह वापरून 72 सेंटीमीटर असं लिहिलं तरी चालेल. पुढच्या भागामध्ये आपण जो तिसरा प्रकार आहे the third type of the quadrilateral we see in the next video. Thank you.